जो उपोषण होतं, नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही, ते आपसूक उपोषण सोडून आले. आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो. आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत, त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या. आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले. मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे. आणि तिथून ते माघारी गेले. बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे. आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं, त्याच्याशी संबंध मग किसका जोडण्यात आता मग का. अरे माझं तर काही संबंधच नाही. काय कधी तर खोके अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं नाही, मी कोणाला बोललो नाही. त्याचं घर सुद्धा बिचाराचं उद्ध्वस्त केलं. मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही. त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला. ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो. बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली. मी मात्र स्वतः जाऊन आलो. अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात, ते काही बी करायला तुम्ही चालता. हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण, याच्या बाबतीमध्ये चौकशी. म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपला असं मी म्हणत नाही, खरं का. तो प्लॅन चालूच आहे आता. आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय, तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं. मला एसपीने सुद्धा फोन केला होता, तुमको संरक्षण चाहिए. मेरे को नको संरक्षण, परंतु दुसऱ्याच्या हाताने काटा निघला पाहिजे, हे सुद्धा डोकं चालवणारे काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण, याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. फक्त ते अंजली दमानी या ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे, तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय, काय करायचं तिकडलं तिकडं करा. ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका, अशी माझी त्यांना विनंती. अंजलीताई दमानी म्हणाले तुरंतच हिंदी चित्रपट दाखवतात. चित्रपट दाखवणार तुम्ही म्हणाले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या, म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की तुम्हाला? 100% आहे. काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे. म्हणजे हे सलमान खानचं नाही का प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई, तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे. ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात. मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काठा निघावं यांचा. अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता. अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही, काय चालणार? तर सुरेश धस बोलत होते. बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आकाकडे स्पेशल फोन आहे आणि ज्याच्यावरून आकाचं डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होतं. वाल्मिक कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. विशेष बीडच्या जेलमध्ये काही पण होऊ शकतं, माझी अशी माहिती आहे. जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण आणि स्पेशल फोन आहे. तसंच संपूर्ण जेल प्रशासन, बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी कार्यप्रणाली सुधारण्याची मागणी केली आहे. हाणामाऱ्या आज झालेल्या आहेत. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. तर पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेलं आहे.
पुढे त्या असंही म्हणाल्यात, मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केलाय. तर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. नाही, पण ते त्याच्याचसाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते. म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन, आणि मी त्यांच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही. कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही. जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले. तर राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा छळ करतायत. घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. जगमित्र शुगर नावाची कंपनी, ज्यामध्ये राजेंद्र पोपट घनवट या कंपनीमध्ये डायरेक्टर असून ते धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्याला छळून कवडी मोलाच्या दराने जमिनी घेतल्या, जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही, आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं, की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं. तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे, गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत, ज्यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात, त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे. पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची, किती टोळी आहे ना, त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट घनवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट घनवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई, मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला. आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतका अन्याय चालू आहे ताई. खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते. बीड जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवलेलं आहे. सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात मारहाणीची घटना घडली होती आणि मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीतेसह इतर चौघांना संभाजीनगर इथल्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं होतं. आज अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर इकडे कळंब शहरातील द्वारका नगरीमधील मनीषा बिडवे या खून प्रकरणात अखेर 2 आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ राम्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. कळंबपासून 10 किलोमीटरवरती पोलिसांनी राम्या भोसलेला अटक केली. काल रात्रीच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलेला होता आणि यामधील उस्मान सय्यद या आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येते. काल याच प्रकरणात अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेचा संबंध जोडत आरोप केलेला होता. तर अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक जी माहिती आहे ती दिलेली आहे. मनीषा बिडवे हत्येच्या आरोपीने कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर पैशाची मागणी आणि अनैतिक संबंधातून रागाच्या भरात खून झाल्याचं आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केलंय. सदर घटना ही पैशाची मागणी अनैतिक संबंधवरून घडलेला आहे.
आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे. गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत. आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल. तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज कळंबमधील पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. मयत महिला मनीषा बिडवे यांच्या खून आणि तपासासंदर्भात कळंब पोलिसांची ते भेट घेणार आहेत. मयत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी संबंध नाही तर दुसरी कोणती महिला तिचा शोध घ्या अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे. इकडे बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये पोखरी रोडवरती राजकुमार रावसाहेब करडे या तरुणावरती 2 जणांनी कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केलेलं होतं. या जखमी राजकुमारच्या रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झालाय. या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडालेली आहे. प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा गुन्हा अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. महिनाभरातील प्रेम प्रकरणातून हत्या झालेली ही दुसरी घटना आहे. तर मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. शिवसेना उभाटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, मुंबईतील रस्त्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. तर कुणाल कामरावरून आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे. तसंच चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये मटण विक्रीवरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली होती. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की चैत्र नवमीमध्ये आमच्याकडे कोळंबी मटण नैवेद्य असतो. आता तुमचं हिंदुत्व आमच्यावरती लादू नका. आमचं मराठमोळं हिंदुत्व आहे. आता आम्हाला काय खायचं हे सुद्धा तुम्हाला विचारून खायचं का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. हे एप्रिल फूल तर काय अजून, आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फूलचं नाव दिलं पाहिजे. एप्रिल फूल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच, लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली. बरोबर आहे. आनंद शिदा बंद करून टाकला, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. बघा, आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते, मटण असतं, मासा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. मराठमोळं हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही. तुमचं हिंदुत्व तिथे असेल, आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल. एकामेकांवर लादू नका. तुम्हाला नाही खायचं नका खाऊ. आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं. एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना, ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी, त्यांना पण नोटीसेस दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला रेप, मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीसेस मारल्या जातात. या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. भूमीवर बेस्टनं मोठा निर्णय घेतलाय. रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. तर मंगळवारी